भाजपचे माजी खासदार उन्मेष पाटील आणि परोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांनी काल मातोश्री येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला। त्यामुळे धरणगाव येथील उबाठा शिवसैनिकांनी जल्लोष केला। भाजपने उमेदवारी नाकारल्याने उन्मेष पाटील यांचा स्वाभिमान दुखावला आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, अशी प्रतिक्रिया यावेळी जळगाव उपजिल्हा प्रमुख शरद माळी यांनी दिली आहे। या जल्लोषात सर उपजिल्हा संघटक राजेंद्र ठाकरे, माजी नगरसेवक सुनील चव्हाण आणि शिवसैनिक उपस्थित होते। मातोश्रीवर जे शिवसैनिकांचे श्रद्धास्थान आहे त्या ठिकाणी माजी म्हणजे भाजपचे खासदार उन्मेष दादा यांनी प्रवेश केला। त्यांच्यासोबत पारोळ्याचे नगराध्यक्ष, लोकनियुक्त नगराध्यक्ष करण दादा यांनी देखील त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। या ठिकाणी मी एवढं सांगेल, एक ही मारा लेकिन सॉलिड मारा अशा पद्धतीने उद्धव साहेबांनी या ठिकाणी केळी केलेली आहे। उन्मेष दादा सारख्या ज्यांनी अत्यंत चांगलं काम या ठिकाणी केलेलं होतं, की ज्यांनी गिरनार परिक्रमा त्या ठिकाणी केलेली होती, त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी सुद्धा त्यांनी खूप प्रयत्न केले होते। तर अशा आणि त्या ठिकाणी पूर्ण टॉप म्हणजे पूर्ण भारतामध्ये 7 खासदारांमध्ये त्यांचं नाव होतं। एवढं असून सुद्धा त्यांनी भाजपने षडयंत्र करून त्यांचं ते तिकीट कापलं आणि त्यांचा स्वाभिमान त्या ठिकाणी दुखावला गेला। आणि त्यांनी देखील सांगितलं की जर भारतामध्ये जर खरा स्वाभिमानी पक्ष असेल तर तो फक्त वंदनीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष त्या ठिकाणी आहे। त्यांनी उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज या ठिकाणी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला। आम्ही सर्व शिवसैनिकांमध्ये या ठिकाणी जल्लोषाचं वातावरण आहे। करण दादा यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे या ठिकाणी सर्व शिवसैनिकांमार्फत आम्ही त्यांना सांगू इच्छितो की 100% या ठिकाणी विजय हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच होईल, अशी या ठिकाणी आम्हाला सर्व शिवसैनिकांना या ठिकाणी खात्री नाही, आम्हाला या ठिकाणी त्यांना सांगायचं ही खात्री या ठिकाणी आम्ही या ठिकाणी त्यांना देतोय। आणि त्या निमित्तानं आज जल्लोषाचा कार्यक्रम या ठिकाणी